नमस्कार, हाऊस चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण करणार आहोत मस्त ढाबा स्टाईल काजूची भाजी। त्यासाठी मीडियम साईजचे 4-5 कांदे उभे चिरून घेतले आणि गॅसवर पाण्यात शिजायला ठेवले। त्यातच 1 वाटी काजू टाकले। इथे तुकडा काजू वापरला तरी हरकत नाही, कारण या शिजलेल्या कांद्याची आणि काजूची आपल्याला पेस्ट करायची आहे। कांदा गार झाल्यानंतर अशा प्रकारे फाईन पेस्ट तयार करून घेतली। त्यानंतर 2 टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले, तसेच 2 कांदेही बारीक चिरून घेतले। त्यानंतर कढईत तेल तापल्यानंतर जेवढा काजू आपण भाजीत वापरणार आहोत तो अशा प्रकारे तळून घ्यायचा आणि बाजूला काढून ठेवायचा। त्याच तेलात आता 2 चमचे जिरे, 4-5 वेलदोडे, 2 तेजपान, 4-5 मिरे आणि 1 चमचा चिरलेला लसूण, 4-5 बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर त्यात कांदा टाकायचा। कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर चिरलेला टोमॅटो घालायचा। सर्व व्यवस्थित हलवून तयार करून झाकण ठेवायचं। दोन 3 मिनिटांनंतर त्यात इतर जिन्नस जसे की आता त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर टाकून पुन्हा छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर कांदा आणि काजूची पेस्ट टाकायची। चवीनुसार मीठ घालायचं। सर्व व्यवस्थित परतल्यानंतर तेल सुटण्यासाठी झाकून ठेवायचं। इथे मी मीठ टाकायला विसरले होते, ते नंतर घातलं। साधारण 5 मिनिटांनंतर त्यात फ्राय केलेले काजू घालायचे, फ्रेश क्रीम घालायची, कोथिंबीर टाकायची आणि अशा प्रकारे आपली काजू करी आता तयार झाली आहे, जी आपण नान, पराठा, फुलके कशासोबतही खाऊ शकतो। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।